नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर. तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी आपण झेंडा फडकवतो, बरोबर आहे. आपल्या 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला जे आहे झेंडा वंदन होते, झेंडा फडकवण्यात येते. तर ही झेंडा फडकवण्याची जी पद्धत आहे ते तुम्हाला माहिती आहे का? नाही माहीत. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ही झेंडा फडकवण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असते. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी ध्वज जो आहे तो खांबाच्या खालून वर खेचला जातो. त्यानंतर जो आहे आपला तिरंगा फडकविला जातो. या प्रक्रियेला ध्वजारोहण असे म्हणतात. 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारीला जे आहे तिरंगा तो खांबाच्या टोकावरती बांधलेला असतो, नंतर तो फडकविला जातो. या प्रक्रियेला झेंडा फडकवणे असे म्हणतात. तर हे आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमधील झेंडा फडकविण्याची पद्धत. तुम्हाला माहीतच नव्हती. आपण फक्त झेंडा फडकवितो, सलामी देतो, राष्ट्रगान म्हणतो, झालं. तसं नाही. हे झेंडा फडकवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तुम्हाला आता समजलं असेल की 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीमधील फरक जो आहे, झेंडा फडकवण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे. ठीक आहे. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.